घडामोडींवर. लोणावळा पुणे परिसरातून मंदिर चोरी प्रकरणी संशयित आरोपीचा शोध घेण्यास खेड पोलीस ठाणे पथकास यश. येल्लोस्टोन फाईल केमिकल कंपनी तात्काळ बंद करण्याबाबत महिलांचं निवेदन. मार्केट मॅनिफेस्ट मध्ये ICSच्या बिझनेस मॉडेलला प्रथम क्रमांक. डॉक्टर मोनिका कवळे यांचा दापोली तालुक्यातील बोरोंडी येथे समुद्र शैवाल शेती प्रकल्प यशस्वी. आणि JEE मेन्स 2026 परीक्षेत रोटरी स्कूलचं उल्लेखनीय यश. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने प्रभावी कारवाई करत लोणावळा पुणे परिसरातून मंदिर चोरी प्रकरणी संशयित आरोपीचा शोध घेत चोरीसाठी वापरलेल्या वाहनांसह 100 किलो वजनाच्या पितळी घंटा जप्त केल्या आहेत. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास खेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सनस, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे. कोकण नागरिक संघर्ष समिती महिला संघटन कोकण विभागामार्फत उपविभागीय अधिकारी यांना येल्लोस्टोन फाईल केमिकल कंपनी तात्काळ बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आलं. निवेदन देताना शिवसेनेच्या नगरसेविका दीप्ती शिगवण, नेहा धुमाळ, रणजित ओतारी, मिनल गांधी, फातिमा मुसा, पौर्णिमा घाग, पूजा घाग, सीमा जाधव, संध्या घाडगे, नसीमा तांबे, स्मिता खंडारे, नलिनी जाधव आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या SY.BComचा विद्यार्थी राफिद खलीद जुईकर यांनी DBJ महाविद्यालय चिपळूण येथे झालेल्या उद्यम 2K26 या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमधील मार्केट मॅनिफेस्टमध्ये उत्कृष्ट असे बिझनेस मॉडेल सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण 6 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेअंतर्गत एकूण 4 प्रकारांमध्ये ICS महाविद्यालयाने आपला सहभाग नोंदवला. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वाणिज्य विभागाच्या प्राध्यापक अस्मा पांगरकर यांनी मार्गदर्शन केलं. या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशबाई गुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर CR साळुंखे तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बोरोंडी येथे समुद्र शैवाल शेती प्रकल्प यशस्वी झाला. खेड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा वैशालीताई कवळे यांच्या कन्या डॉक्टर मोनिका कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरोंडी येथील तरुणांनी अत्यंत यशस्वीरित्या तो प्रकल्प पूर्णत्वास नेला. 1 इंच शैवालाचं बीज समुद्रात पेरल्यानंतर आणि त्याची मशागत केल्यानंतर पहा किती भरभरून प्रमाणात त्याचं फळ मिळतं. बोरोंडी येथील कुशल असणारे हे मच्छीमार कसे आनंदात काम करतायत. या शैवालाला परदेशात आणि भारतातही फार मागणी असते. पंतप्रधान जलसंपदा योजनेमार्फत हा प्रकल्प राबवला जातो. महाराष्ट्रात फिशरी डिपार्टमेंट तर्फे हा प्रकल्प राबवला जातो. महाराष्ट्रात हा प्रकल्प अत्यंत यशस्वी वाटचाल करतोय. लहान व्यवसाय असलेल्या मच्छीमारांसाठी हा प्रकल्प आयोजित केलेला आहे. मासेमारी बरोबरच त्यांना हा प्रकल्प राबवता येतो. पंतप्रधान जलसंपदा योजनेमार्फत CSMCRI तर्फे हा प्रकल्प CRI आणि महाराष्ट्र राज्य फिशरीज तर्फे आयोजित केला आहे. जानेवारी 2026 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या JEE मेन्स या प्रथम फेरी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील इयत्ता 12वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे. यामध्ये 20 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले. तसेच 45 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण, 67 विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण, 80 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशस्वीतेची परंपरा कायम राखली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही JEE मेन्स परीक्षेचा दैदिप्यमान निकाल देणारी रत्नागिरी जिल्ह्यातील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड ही एकमेव शाळा ठरली आहे. इयत्ता 12वी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी
घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स या परीक्षेमध्ये विद्यार्थी सर्वोच्च गुण मिळवून जेईई ॲडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र होत असतात। त्यानंतर जेईई ॲडव्हान्स या परीक्षेच्या अंतिम गुणांवर विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील इंजिनिअरिंग कॉलेज आणि IIT NIT साठी पात्र ठरतात। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स या प्रथम फेरी परीक्षेत आपल्या शाळेतील प्राध्यापकांचं मार्गदर्शन तसेच मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश प्राप्त केलंय। वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयांचे शिक्षक, वर्ग शिक्षक तसेच परीक्षा विभागातील शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जेईई मेन्स या प्रथम फेरी प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शिवजयंती आणि शंभूराजे बलिदान मासाचं औचित्य साधून खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात सध्या सर्वत्र हाऊसफुल गाजत असलेले प्रसिद्ध ऐतिहासिक नाटक इथे ओशाळाला मृत्यूचा प्रयोग रंगणार आहे। नूतनीकरणाने सुसज्ज असलेल्या या नाट्यगृहात प्रथमच एका अभिजात नाट्यकृतीचं आयोजन केलं जाणार आहे। रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता हा प्रयोग होणार आहे। शिवशंभू विचार मंच, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज यांच्या मार्फत या प्रयोगाचं आयोजन केलंय। तरी नाट्य रसिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा। 500, 300 आणि 200 इतक्या अत्यल्प दरात उपलब्ध आपले तिकीट नक्की करावं असं आवाहन आयोजकांनी केलंय। तिकीट विक्रीकरिता डॉक्टर मळणगावकर 81 49 620 202, डॉक्टर चिखले 99 21 73 36 22, प्रशांत वैद्य 950 34 129 43, मयू सातपुते 84 46 24 57 66 यांच्याशी संपर्क साधण्याचं आणि हे नाटक सर्व शिवप्रेमी यांनी आवर्जून बघावं असं आवाहन माननीय विपिनदादा पाटणे, अध्यक्ष विश्व हिंदू परिषद रत्नागिरी जिल्हा, महेंद्र जाधव, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री नरेश दाते आणि शिवशंभू विचार मंच प्रतिष्ठान खेड डॉक्टर मळणगावकर यांनी केलंय। माननीय नामदार योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, टेटवली गावचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य निलेशजी शेठ प्रतिस्पर्ध्या समोर कडवट आव्हान उभं करून अगदी मोजक्याच मतांनी पराभूत झालेले पंचायत समिती उमेदवार मंगेशजी पवार यांचा शहर शाखा दापोली येथे जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या बलिदान मासानिमित्त धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत कासाराळी येथे रोज संध्याकाळी 7 वाजता नित्य श्लोक पठणाचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी सर्व शिवशंभू भक्तांनी या श्लोक पठणास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी नम्र विनंती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे करण्यात येते। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये दापोली तालुक्यातून विजयी झालेल्या 6 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार शिवसेना शहर शाखा येथे माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी नामदार योगेशदादा कदम यांनी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी दापोली तालुक्यातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खेड शहर शिवसेना, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि घरडा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड येथे एका विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरामध्ये मोफत तपासणी आणि तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन केलं जाणार आहे। तरी सदर शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन शिवसेना गटनेते निकेतन पाटणे यांनी केलं आहे। जानेवारी 2026 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या प्रथम फेरी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे। यामध्ये रोटरी अकॅडमी महाडमधील इयत्ता 12वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या
पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे. जेईई मेन्स परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्लोक हरवंदे 97.89%, आर्या नाईक 96.79%, सम्यक शिर्के 92.12%, निहार जोशी 89.17%, राज मोरे 86.99%, यज्ञा जुजूम 84.43%, आरुष पाटील 82.77% व मृदुल घाटे 79.89% या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. इयत्ता 12वी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स या परीक्षेमध्ये विद्यार्थी सर्वोच्च गुण मिळवून जेईई ॲडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र होत असतात. त्यानंतर जेईई ॲडव्हान्स या परीक्षेच्या अंतिम गुणांवर विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील इंजिनिअरिंग कॉलेज आणि IIT NIT साठी पात्र ठरतात. यामध्ये रोटरी अकॅडमी महाडच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स या प्रथम फेरी परीक्षेत आपल्या शाळेतील प्राध्यापकांचं मार्गदर्शन तसेच मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन केलंय. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयाचे शिक्षक, वर्ग शिक्षक तसेच परीक्षा विभागातील शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये मंडणगड तालुक्यातून विजयी झालेल्या 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार नामदार योगेशदादा कदम यांनी मंडणगड तालुक्यातील सोवेली येथील सुमन बंगला येथे केला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडणगड तालुक्यातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेडचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ चिकित्सक, स्पेशालिस्ट फिजिशियन व आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर रियाज मुल्ला यांचे चिरंजीव रेहान मुल्ला यांनी जेईई मेन परीक्षेत 99.63% ने उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल त्यांचे जमी जमात उल मुस्लिमीन तालुका खेड यांच्यातर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शिवसेना पक्षप्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेना रिक्षा संघटना खेड रेल्वे स्टेशन यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता खेड रेल्वे स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. जे नागरिक रक्तदान करतील त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भविष्यात गरज पडल्यास 1 पिशवी रक्त मोफत उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.